मोहिनी या नव्या मालिकेच्या आजच्या 6 एप्रिलच्या भागात आपण बघूयात की मोहिनीने स्वतः बस चालवून सेटवाल्यांचा खूप मोठा प्रॉब्लेमच सॉल्व केलेला असतो. मुकुंदाला इतकं आश्चर्य वाटतं. तो विचारतो की मोहिनी, तू बस चालवायला कशी शिकलीस? तेव्हा मोहिनी आनंदाने सांगते की आमच्या रोहित शेट्टीकडून. आता ते त्याला कळतच नाही. तेव्हा मोहिनी हसत सांगते की अरे म्हणजे माझा बाबा, त्याने मला शिकवलं. आता तो उत्सुकतेने विचारतो की काय, मग तुला अजून काय काय चालवायला येतं? विमान, जहाज, रडगाडे? त्यावर मोहिनी हसते, नाही, फक्त बसच. आता पाठीमागचे सर्वच जण मोहिनीचं कौतुक करत असतात की मोहिनीच्या नावाने चांग बरं, कसली भारी बस चालवते. आता वरती बसलेला महेंद्र आपल्या लेकीचं कोड कौतुक ऐकून भलताच हवेत उडतो. मस्त सगळं गाणं गुणगुणत असतात, गाण्याच्या भेंड्या चालू असतात, नाचत धिंगाणा घालत असतात. पण अचानकच बस थांबते, कारण बस पंक्चर होते. आता त्यांना कळत नाही. ते पुन्हा टेन्शनमध्ये येतात की आता काय झालं. सर्वजण जेव्हा बस खालीच उतरतात तर समोरचं टायर पंक्चर झाल्याचं दिसतं. आता मुकुंदला तर काही मार्गच दिसत नाही, पण मोहिनी आहे ना सुचवायला. मोहिनी सांगते की स्टेपनी असेल ना, चल काढून घेऊयात. मुकुंदा विचारतो की मी? मोहिनी सांगते की हो, मी बस चालवली की नाही, मग आता हे काम तू करायचंस. आता दोघेही बसच्या मागच्या बाजूस जातात. तोपर्यंत महेंद्र सावध होतो, कारण आता मोहिनी आणि मुकुंद दोघेही वर चढणार आणि जर त्याने पाहिली तर पटकन तो लपून बसतो. इकडे मोहिनी आता वरती चढणार. अचानक मुकुंद तिचा हात पकडतो. तिला सांगतो की अगं मी आहे ना. मोहिनी त्याला विचारते की पण जमेल ना तुला? तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे, जातो मी वर. आणि तो वरती चढतो. पण त्याला थोडासा संशय येतो. ही रस्सी अशी सुटलेली काय? नशीब त्यातलं सामान वगैरे काही हल्लेलं नसेल ना, कारण तो आता वरून एक टायर काढणारा असतो. मोहिनी त्याला सांगते की तू टायर काढ, मी तोपर्यंत जॅक लावते. मुकुंदा आता जेव्हा ते कापड काढतो तर त्याच्याखाली टायर असतंच. तो खुश होतो आणि तो टायर काढतो. हळुवारपणे ते बाहेर घेतो आणि वरून खालती फेकतो. तोपर्यंत महेंद्र तिथेच लपून बसलेला असतो. नशीब मुकुंदाने त्याला पाहिलं नाही, म्हणून ते कुसासा टाकतो. मुकुंदा खालती उतरतो आणि टायर घेऊन येतो. तोपर्यंत मोहिनीने जॅक लावलेला असतो आणि ते पंक्चर झालेला टायर काढण्याच्या प्रयत्नातच असते. बाकीचे काय इकडे तिकडे हुंडारत फोटो काढण्यातच बिझी असतात. मुकुंदा आणि मोहिनी दोघेही प्रयत्न करतात. वरून महेंद्र ते सगळं पाहत असतो. मुकुंदाला मोहिनीचं इतकं कौतुक वाटतं. मोहिनी, खरंच तू ऑलराऊंडर आहेस. ज्याच्या आयुष्यात जाशील ना, त्याचं सोनंच करशील. मोहिनीने ते ऐकलेलंच नसतं. ती विचारते की काही म्हणालात का? मुकुंद म्हणतो की काही नाही, काही नाही. अगं चोर लाव पटकन, हरी अप. वरून पाहणारा महेंद्रसुद्धा मोहिनीचं कौतुक करतो किंवा वा रे मेरे बब्बर शेर. इकडे घरी शालिनीला इतका त्रास उद्भवतो. त्यातच आता मूर्ख कार्तिकी तिच्या डोक्यावरच बसते. पैसे हवेत म्हणून इतकं थैमान घालते ना ती. आता शालिनी समजावते बरं का तिला की मोहिनीने घर खर्चापुरतेच पैसे दिलेत. पण नाही, हिला तेवढी अक्कलच नाही आहे ना. ती शालिनीच्या मागे हात धुवून लागते. इतकी भुणभुण करते ना ती. नाही, मला आता पैसे हवेत. अगं आरकेची शूटिंग आहे आणि त्यासाठी अचानकच मला बोलवलं तर मी प्रिपेअर्ड असायला हवी आहे ना. शालिनी समजावते की सध्या पैसे नाही आहेत. तेव्हा ही इतकी किटकिट करते की झालं, मोहिनीला या घरात काही हवं असेल तर लगेचच मिळतं आणि काही मागायचं म्हटलं की मग मोहिनीकडेच जायचं. तेव्हा शालिनी वैतागते आणि शेवटी म्हणते की ते आता ती एक डबा काढते तांदळाचा, ज्याच्यामध्ये तिने पैसे ठेवलेले असतात. आता ती मोजून थोडे पैसे देणार असते, पण कार्तिकी इतकी मूर्ख मुलगी आहे ना की डायरेक्ट आहे तेवढी रक्कम घेऊन जाते. मागे शालिनी ओरडते, तिला फरकच पडत नाही. ढुंकूनही बघत नाही शालिनीकडे. तोपर्यंत बंटी आणि आरके आता लोकेशनवरती पोहोचलेले असतात अमरापुरात. खूप मोठं हॉटेलमध्ये त्याची जबरदस्त एंट्री होते. आरके निवांत खुर्चीत बसतो. बंटी सांगतो की सर, तुमच्यासाठी ना इथे 8 माणसं ठेवली आहेत. आरके विचारतो की मग तू काय करणार आहेस? बंटी म्हणतो की करणार ना, बाकीची सगळी कामं मी करणार. बरं आता थोड्या वेळात डिनर येईल, असं सांगून तो निघून जातो.
इकडे तोपर्यंत मोहिनी सगळ्यांना घेऊन अमरापुरात पोहोचते सुद्धा. आता महेंद्र वरून खालती उतरतो. सगळेच जण खूप थकलेले असतात. मुकुंद मागे जाऊन सगळ्यांना सूचना देतो की ते अमरापुरात पोहोचलेत. सर्वात आधी तर महेंद्र शालिनीला फोन करून कळवतो की ते पोहोचलेत. शालिनीला महेंद्रसोबतच मोहिनीची खूपच काळजी वाटते. ती सांगते की मोहिनीला काही होऊ देऊ नका, तिला सुखरूप ठेवा. तेव्हा महेंद्र शब्द देतो की मदर इंडिया, काळजी करू नका, त्या प्रतापरावाची सावलीसुद्धा नाही पडू देणार तिच्यावर. आता शालिनीला पुढे काही बोलायचं असतं त्यापूर्वीच महेंद्र फोन ठेवून देतो, कारण त्याला कोणी बघितलं तर. बरं प्रेक्षकांनो, मोहिनी आणि बाकीचे सगळे सेटचे लोक कुठं पोहोचलेत माहिती आहे? ते पोहोचलेत प्रतापरावाच्या घरी, कारण त्यांची व्यवस्था तिकडेच केली. प्रतापराव तिकडे पाहत असतो आणि त्याची नजर पडते मोहिनीवरती. त्याला चक्क आश्चर्य वाटतं की गाडी चालवली मोहिनीने, म्हणजे एका पोरीने. बाकीच्या पुरुषांनी बांगड्या भरल्यात वाटतं. तेव्हा मुकुंद सगळ्यांना एकत्र गोळा करतो आणि सगळ्यांना सांगतो की हे बघा, मला कळतंय तुम्ही खूप दमलात, पण उद्या 7ची शिफ्ट आहे, त्यामुळे आता जाऊन तुम्ही आराम करा. आणि तो सांगतो की इकडे उजवीकडे मेल क्रूची व्यवस्था केली आणि डावीकडे फिमेलची. आता बाकीचे सगळे निघून जातात. प्रतापरावाचा मेल इगो हर्ट होतो. तो म्हणतो की इथे आम्ही सगळ्यांसाठी थांबलो आहे आणि सगळे निघून जातात, बोलव रे त्यांना. प्रतापरावाची पंटर लोक आता मोहिनी आणि मुकुंदाला हाक मारतात. मुकुंद मोहिनीला सांगतो की तू इथेच थांब, मी भेटून येतो. जाऊन तो प्रतापरावाचे पाय धरतो की नमस्कार मालक साहेब, मी प्रोडक्शन मॅनेजर आहे. प्रतापराव विचारतो की काय मुकुंदराव, आम्ही एवढं तुमच्या वेलकमसाठी थांबलो आहे, तर आधे इधर आधे उधर काय? तेव्हा मुकुंदा सांगतो की सॉरी साहेब, अहो सगळेजण प्रवास करून थकले होते ना, म्हणून त्यांना आराम करायला पाठवलं. त्यावर प्रतापराव विचारतो की आराम करून म्हणजे थकले होते काय? तेही इतके? आता थकणारच म्हणा, नाही म्हणजे पोळपाटावर चालणारे हात टेरिंगवरती चालले की असेच व्हायचं. तेव्हा मुकुंद ओळख करून देतो मोहिनीची की नाही नाही, ही आमची काही ड्रायव्हर नाही आहे, ही आमची मेकअप आर्टिस्ट आहे. आता दुरून लपून महेंद्र ते सगळं पाहत असतो आणि मुकुंदा घडला प्रसंग सांगतो. आम्ही जेवणासाठी थांबलो असताना मला माझा ड्रायव्हर मारायला 10 मिनिटात येतो आणि तो आलाच नाही. खरं तर मोहिनीने गाडी चालवली म्हणून आम्ही वेळेत पोहोचलो. तेव्हा मालक साहेबांना म्हणजेच प्रतापरावाला आता भेटायचं असतं. मुकुंद मोहिनीला हाक मारून पुढे बोलावून घेतो. महेंद्रला थोडंसं टेन्शन आलेलंच असतं. मोहिनी येते तेव्हा मुकुंद ओळख करून देतो की हे प्रतापराव नरसिंहा, अमरापुरातली खूप मोठी आसामी आहे. अगं ही हवेली त्यांचीच आहे. तेव्हा मोहिनी येते. मोहिनी प्रतापरावाच्या पायाशी येते. आता ती आशीर्वाद घेणारच असते की तिचे केस जे आहेत ते पुढे डोळ्यांवरती येतात, म्हणून ती केस हाताने एका बाजूला सारते आणि प्रतापराव हैराणच होऊन जातो, कारण तो तिच्याकडे पाहतच राहतो. मोहिनी आशीर्वाद घेते आणि तिला प्रतापरावाची नजर खटकते. खरं तर प्रतापरावाची नजर असते मोहिनीच्या मानेवरच्या जन्मखुणेकडे आणि ती पाहूनच तो अचंबित झालेला असतो. मोहिनी घाबरतच आता एक एक पाऊल टाकत मागे सरकते. आता प्रतापराव ताडकन उठतो आणि मोहिनीला सांगतो की देवाने एकच शिक्का 2 माणसांवरती मारला म्हणायचं. ही बघा, आमच्या पण मानेवर तशीच खून आहे. आणि तो स्वतःच्या मानेवरची खून दाखवतो. ती पाहून आता मोहिनी अचंबित झालेली असते. पण हे कसं शक्य आहे? दोघांच्याही मानेवरती एकच खून कशी? आता मात्र लपून बघणाऱ्या महेंद्राचा जीव अगदी कंठाशी आलेला असतो. आता तो मोहिनीबद्दल सगळी चौकशी करतो. पण प्रेक्षकांनो, मला काय वाटतं, बहुतेक नाही स्वप्नच आहे. तो मोहिनीचं नाव विचारतो. मोहिनी स्वतःची ओळख करून देते की मोहिनी देवकर. तो विचारतो की आईचं नाव काय? मोहिनी सांगते की शालिनी महेंद्र देवकर. आता प्रतापरावांच्या तळपायाच्या मस्तकात जाते. तो विचारतो की जन्म मुंबई फिल्म सिटीला. मोहिनी धक्क्याने विचारते की तुम्हाला कसं ठाऊक आहे हे सगळं? इतक्यात महेंद्र धावत येतो. तेव्हा प्रतापरावाची नजर नेमकी त्याच्याकडे पडते आणि तो त्याला धमकावून जवळ बोलावून घेतो की तू फायटर, चल इकडे. महेंद्र गुपचूप येऊन थांबतो. मोहिनीला दुसरा धक्का बसतो. ते विचारते की बाबा तू इथे?
खरं तर हादरून जातो तो म्हणजे प्रतापराव. तो विचारतो की बाबा, मागचा सगळा प्रसंग सारखं त्याच्या नजरेसमोर उभा राहतो. आता प्रतापराव जा विचारतो की काय रे, ही आमची पोरगी आहे, ही माझी पोरगी आहे ना, तू आमची आबरू गावच्या येशीवरती टांगलेत. खूप हौस आहे ना तुला सगळ्यांचा जीव वाचवायची. 22 वर्षापूर्वी ही तर मेली होती ना, मग आज चित्ती कशी? 22 वर्षानंतर आज पुन्हा ही माझ्या समोर उभी आहे. तुला माहिती आहे, आता तिचं श्राद्ध आहे. पण ते श्राद्ध होण्याच्या आधीच आज मी तिला मुक्ती देतोय, मुक्ती. आणि प्रतापराव डायरेक्ट मोहिनीचा गळा चावळतो. इतक्यात महेंद्रच्या खांद्यावरती एक हात पडतो. तो घाबरून मागे वळून पाहतो तर त्याची एक मैत्रीण आलेली असते. ती विचारते की तू इथे अमरापुरात आला आणि मला कळणार नाही असं वाटतं तुला? महेंद्र जेव्हा समोर बघतो तर मोहिनी, प्रतापराव हसून गप्पा मारत असतात. आत्ता कुठे त्याच्या जीवात जीव येतो. किती विचित्र स्वप्न पाहिलं त्याने. प्रतापराव मोहिनीला सांगत असतो की आपल्याकडे लई वेगवेगळ्या गाड्या आहेत, तुम्हाला जर चालवायचं असेल ना तर चालवून बघा, मजा येईल. तेव्हा मुकुंदा म्हणतो की हो हो मालक साहेब, नक्कीच चालवेल ती. आणि तो आधी तर त्याच्या नजरेसमोरून मोहिनीला घेऊन जातो. इकडे प्रिया म्हणजेच महेंद्रची मैत्रीण त्याला सांगते की तू प्रोडक्शनने दिलेल्या हाऊसमध्ये राहायचा तर तू माझ्यासोबत माझ्या घरी येणार आहेस. महेंद्रला महत्त्वाचं काहीतरी सांगायचं असतं म्हणून तो तिला आधी तर तिथून घेऊन जातो. इकडे शालिनीचा जीव अजूनही थाऱ्यावर नसतोच. भले ती महेंद्रसोबत बोलली पण जोपर्यंत ती मोहिनीचा आवाज ऐकत नाही तोपर्यंत तिचं मन शांत होणार नाही. इतक्यात पिंकी येते. पिंकी इतकी चिडलेली असते. ती जा विचारते की तू कार्तिकीला पैसे दिलेत? आता ते विषय बदलते. शालिनी सांगते की हो, मला आंबाड्याची भाजी मिळाली हा. तेव्हा पिंकी चिडते, तू का दिलेत तिला पैसे? तेव्हा शालिनी सांगते की तिला पार्लरला जायचं होतं. पिंकी इतकी ओरडते तिला, अगं परवा तर जाऊन आली होती. शालिनी वैतागते, मग काय करू, अजून किती वाद घालू तिच्यासोबत? पिंकीला इतका राग राग येतो ना. ती मोहिनी बघ, घरासाठी नुसती राब राब राबत असते. खरं तर ना कार्तिकीला कळायला पाहिजे. घरातले सणवार, प्रत्येकाचे वाढदिवस जमेल तसे साजरे करते ती. स्वतःसाठी कधी ड्रेस घ्यायची वेळ आली ना तर 100 वेळा विचार करते ती. आधी ते सगळं शिक म्हणावं तिला. कार्तिकीच्या नादात ना तू मोहिनीवरती नाइंसाफी करते. तेव्हा शालिनी म्हणते की मग काय करू, कसं वागू तिच्याशी? तेव्हा कार्तिकी शेवटी सावत्रच आहे असं पिंकी तिला जाणवून देते. पण शालिनीला राग येतो. ती म्हणते की गप्प बस, ती माझी सावत्र मुलगी आहे, हे मी तिला कधीही कळू देणार नाही आहे. तेव्हा पिंकी तिला बचावते की हे बघ शालू, कार्तिकीला ते जाणवू न देण्यासाठी मोहिनीवरती नाइंसाफी करू नकोस म्हणजे झालं. आणि ती रागात त्यातून निघून जाते. आता शालिनीच इतकी सैरभैर होते, तिला कळतच नसतं काय करावं ते. प्रेक्षकांनो, भाग इथेच संपतोय. पुढील भागात आपण बघूयात की आता स्टंट करण्याची वेळ असते आणि स्टंटमॅन आलेलाच नसतो. मग उगाचच शूट थांबू नये म्हणून मोहिनी जिम्मेदारी उचलते. मुकुंदाला ती रिक्वेस्ट करते की मी हे करू शकते. तेव्हा मुकुंदा सांगतो की आर के सरांना ओके असेल तर ठीक आहे, पण आर के येऊन पुन्हा माझंच दाखवतो, आय एम नॉट ओके. मोहिनीच्या तोंडावरती पैसे फेकत तो सांगतो की स्वतःला सिद्ध करण्यासाठी दुसऱ्यांच्या जीवाशी खेळू नकोस. त्यानंतर प्रतापरावाने जेवणाचं आमंत्रण दिलेलं असतं. जेव्हा आर केला कळतं की ते श्राद्धाचं आमंत्रण आहे तेव्हा मात्र तो भडकतो. आता प्रतापराव विनंती करतो की पुण्याचं काम असतंय, पण आर के तसाच निघून येतं तिथून. आता बाकी सगळेच जण प्रतापरावाच्या घरीच जेवत असतात. मोहिनीला सेटवरच्या लोकांकडून कळतं की तिथे श्राद्ध आहे कोणाचं तरी. नेमकं कोणाचं? तर प्रतापरावाच्या बायकोचं. ती आहे तरी कोण ते पाहण्यासाठी मोहिनी आता हवेलीत डोकावते. पण समोर असलेला शालिनीचा फोटो तिला दिसेल? प्रेक्षकांनो, मला नाही वाटत सत्य इतक्या लवकर दाखवतील. तुम्हाला काय वाटतं सांगा. आणि हो, मोहिनी नव्या मालिकेचे एपिसोड पाहायला सबस्क्राईब जरूर करून ठेवा.